नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी। 1 जानेवारी 2024 पूर्वी निवृत्त झालेल्यांना लागणार मोठी लॉटरी, पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। 8व्या वेतन आयोगाची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। आतापर्यंत वेतन आयोगाचा मुख्य भर केवळ कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतन दुरुस्तीवरच असेल असा अंदाज वर्तवला जात होता, परंतु अलीकडील घडामोडी आणि विविध अहवालावरून निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनमध्येही मोठी सुधारणा पाहायला मिळू शकते असे स्पष्ट संकेत मिळत आहेत। विशेषतः 1 जानेवारी 2026 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये काय बदल संभवतात आणि पेन्शनधारक संघटना नेमक्या काय मागण्या करत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। भारत पेन्शनर समाज आणि ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन यासारख्या प्रमुख संघटनांनी 8व्या वेतन आयोगाच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्याची मागणी सरकारकडे लावून धरली। 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची पेन्शन पुन्हा नव्याने रिसेट करण्यात यावी अशी मुख्य मागणी या संघटनांनी केलेली आहे। या पार्श्वभूमीवर वेतन आयोगाची टीम विविध भागधारकांशी चर्चा करत असून 31 ऑगस्ट रोजी राजस्थान येथे तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तामिळनाडू, चेन्नई आणि पॉंडिचेरी येथे पेन्शनर संघटनांसोबत महत्त्वपूर्ण बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत। पेन्शनर संघटनाचे ठाम मत आहे की पेन्शन हा सरकारवर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा नसून ती सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेचा पाया आहे। त्यामुळे केवळ सध्याच्या कर्मचाऱ्यांचे वेतनच नव्हे तर ज्येष्ठ पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबाच्या हिताचाही समान रक्षण व्हावे। नवीन फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास किमान पेन्शनच्या रकमेत लक्षणीय वाढ नोंदवली जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे। जरी सरकारने अटींमध्ये बदलांबाबत अद्याप अंतिम औपचारिक निर्णय घेतला नसला तरी बैठकांचे सत्र वेगाने सुरू असल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।